मित्रांनो, पुणे मुंबई महानगरपालिकेसोबतच महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि यामध्ये सगळ्यात जोरदार चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे एबी फॉर्म. एबी फॉर्मवरून अनेक निष्ठावंतांना डावललं जातंय तर उपऱ्यांना संधी दिली जाते. आता तोच एबी फॉर्म म्हणजे नक्की काय तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. एबी फॉर्म हा उमेदवारासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि कायदेशीर दस्तऐवज आहे. कोणतीही निवडणूक लढवताना उमेदवाराला नामनिर्देशन अर्जासोबत हा फॉर्म निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागतो. या फॉर्ममध्ये उमेदवार स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती देतो, विशेषतः आर्थिक आणि वैयक्तिक बाबींची. सोप्या भाषेत सांगायचं तर एबी फॉर्म म्हणजे मी कोण आहे, माझ्याकडे काय आहे आणि माझी पार्श्वभूमी काय आहे याची लेखी हमी. या फॉर्ममध्ये उमेदवाराने स्वतःची संपत्ती, पत्नी किंवा पतीची संपत्ती, अवलंबित मुलांची संपत्ती, कर्ज, उत्पन्नाचे स्रोत आणि स्वतःवर किंवा कुटुंबावर असलेली गुन्हेगारी प्रकरणे असतील तर तीही स्पष्टपणे नमूद करावी लागतात. हा फॉर्म मतदारांसाठी महत्त्वाचा असतो कारण यामुळे मतदारांना उमेदवाराची खरी ओळख समजते. एबी फॉर्म का आवश्यक आहे हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. पूर्वी अनेक उमेदवार आपली संपत्ती लपवत, खोटी माहिती देत किंवा काळ्या पैशांचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत. यामुळे लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. म्हणूनच निवडणूक आयोगाने एबी फॉर्मसारखी व्यवस्था केली, जेणेकरून उमेदवारांनी पारदर्शकपणे सर्व माहिती जाहीर करावी आणि मतदारांनी माहितीपूर्ण निर्णय घ्यावा. जर उमेदवाराने या फॉर्ममध्ये खोटी माहिती दिली, काही गोष्टी लपवल्या किंवा चुकीचा तपशील दिला तर त्याचे नामांकन रद्द होऊ शकते, निवडणूक रद्द होऊ शकते आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. यामुळे एबी फॉर्म ही फक्त औपचारिकता नसून उमेदवाराच्या प्रामाणिकपणाची कसोटी आहे. आता येऊया उमेदवारांच्या संपत्तीबाबतच्या नियमांवर म्हणजेच प्रोव्हिजन्स. भारतीय निवडणूक कायद्यानुसार उमेदवाराला स्वतःची आणि कुटुंबाची संपत्ती पूर्णपणे जाहीर करणं बंधनकारक आहे. यात स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. स्थावर मालमत्तेमध्ये घर, शेतजमीन, प्लॉट, दुकान, फ्लॅट अशा गोष्टी येतात. या प्रत्येक मालमत्तेचं स्थान, मालकी हक्क आणि अंदाजे बाजार मूल्य सांगावं लागतं. जंगम मालमत्तेमध्ये रोख रक्कम, बँक खात्यातील पैसे, सोने चांदी दागिने, वाहन, शेअर्स, म्युच्युअल फंड्स, विमा पॉलिसी अशा गोष्टींचा समावेश होतो. याशिवाय उमेदवारांवर कोणतंही कर्ज असेल, मग ते बँकेचं असो किंवा खाजगी व्यक्तीकडून घेतलेलं असो, तेही जाहीर करणं आवश्यक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमेदवार फक्त स्वतःचीच नाही तर पत्नी किंवा पतीची आणि अवलंबित मुलांची संपत्ती जाहीर करतो. यामागचा उद्देश असा की उमेदवार आपली संपत्ती कुटुंबियांच्या नावावर लपवू नये. जर एखाद्या उमेदवाराने जाणीवपूर्वक संपत्ती लपवली, कमी दाखवली किंवा खोटी माहिती दिली तर लोकप्रतिनिधी कायदा अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. यामुळे उमेदवाराची विश्वासार्हता संपते आणि लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास टिकून राहतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक खर्चाची मर्यादा. अनेकांना वाटतं की निवडणूक म्हणजे ज्याच्याकडे जास्त पैसा तो जिंकतो, पण कायद्याने उमेदवारांना अमर्याद खर्च करण्याची मुभा नाही. निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणुकीसाठी खर्चाची ठराविक मर्यादा ठरवून दिलेली असते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ही मर्यादा साधारणपणे 25,000 ते 75,000 रुपयांपर्यंत असते, जी राज्य आणि गावाच्या आकारानुसार बदलते. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा साधारणतः 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंत असते. नगरपालिका निवडणुकीत नगरसेवकासाठी साधारणतः 3 ते 5 लाख रुपयांची मर्यादा असते, तर नगराध्यक्ष किंवा महापौर पदासाठी 10 ते 15 लाख रुपयांपर्यंतचा खर्च करता येतो. विधानसभा निवडणुकीत म्हणजे आमदारकीसाठी उमेदवार जास्तीत जास्त सुमारे 40 लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतो, तर लोकसभा निवडणुकीत खासदारकीसाठी ही मर्यादा सुमारे 70 लाख रुपयांपर्यंत असते. ही रक्कम फक्त उमेदवाराच्या वैयक्तिक खर्चासाठी असते, पक्षाच्या खर्चापेक्षा वेगळी असते. हे लक्षात घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. निवडणूक खर्चात प्रचारासाठी केलेला प्रत्येक खर्च धरला जातो. पोस्टर, बॅनर, सभा, रॅली, वाहनांचा खर्च, सोशल मीडियावर केलेली जाहिरात, प्रचार साहित्य, कार्यकर्त्यांवर केलेला खर्च हे सगळं उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट असतं. निवडणूक आयोग यासाठी विशेष पथक नेमतो आणि उमेदवाराच्या खर्चांवर लक्ष ठेवतो. जर एखाद्या उमेदवाराने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते, त्याची निवडणूक रद्द होऊ शकते आणि तो अपात्रही ठरू शकतो. शेवटी एवढेच म्हणता येईल की एबी फॉर्म, संपत्ती जाहीर करण्याचे नियम आणि निवडणूक खर्चाची मर्यादा हे सगळं नियम सामान्य मतदाराच्या हितासाठी आहेत. यामुळे निवडणूक प्रक्रिया स्वच्छ राहते, उमेदवारांची पारदर्शकता वाढते आणि लोकशाही मजबूत होते. म्हणूनच पुढच्या वेळी मतदान करताना फक्त चिन्ह किंवा घोषणा न पाहता उमेदवाराची माहिती, त्याची संपत्ती आणि त्याची पार्श्वभूमी जाणून घ्या, कारण जागरूक मतदारच सक्षम लोकशाहीचा पाया असतो. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन वास्तववादी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.